नमस्कार, मी शामराव मोकाशी आणि मुंबईच्या ठाण्याच्या विरारच्या रिक्षा महाराष्ट्रात कुठंही दिसून द्या, जप्त करा विना परवानगी. म्हणजे परवाना हा रिक्षाला दिलेला असतो त्यांच्या क्षेत्रापुरता, मर्यादित क्षेत्रापुरता. आता समजा मुंबईच्या ज्या रिक्षा आहेत त्या समजा बोरिवली आरटीओच्या, अंधेरी आरटीओच्या इकडं विरारच्या पुढं जरा एक 2-4 किलोमीटर जाऊ शकतात. इकडे कल्याण कर्जतपर्यंत MMRTS क्षेत्रात जाऊ शकतात प्रवासी वाहतूक करण्यासाठी, मीटरनं धंदा करायचा असतो. पण बेकायदेशीरपणे ह्या रिक्षा UP, बिहार, झारखंडपर्यंत धनानं जातात विना परवानगीच्या. अशा रिक्षा पोलीस विभाग, वाहतूक विभाग, RTO विभाग रस्त्यावरती येऊन तात्काळ त्या जप्त करा. मुख्यमंत्र्यांच्याकडे आपण पत्र दिलेलं आहे. तात्काळ ह्या गाड्या जप्त करा, जाग्यावरती जप्त करा आणि त्यांची लायसन जाग्यावरती ब्लॉक करा. बेकायदेशीरपणे ह्या रिक्षा कुठेही धावत आहेत. अगदी UP, बिहारला तर ते बिंदात जात आहेत विना परमिशनच्या. RTO परवानगी देतो, तुम्हाला परमिट देतं जाण्यासाठी 1 महिन्यासाठी, हे लक्षात ठेवा. आणि बेकायदेशीरपणे ह्या चाललेल्या रिक्षा रस्त्यावरती दिसतील तिथं जप्त करा. वाहतूक अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन सोडू नका. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे. RTO अधिकारी काय करतायत? मुंबईच्या रिक्षा कुठे बी पळायला लागलेत. दिसता क्षणी अशा गाड्या पकडा, त्यांची वाहनाची जप्त करा जाग्यावरती. तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशन, त्यांच्या हद्दीतल्या पोलीस स्टेशनला, तिथल्या वाहतूक विभागाच्या ठिकाणाला किंवा RTOवाल्यांना घावली तर RTOवाल्यांनी जप्त करा आणि जाग्यावरती त्यांची लायसन ब्लॉक करा आणि त्या गाड्याही ब्लॉक करा ऑनलाईननं. मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. मी महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की आपापल्या नजदीकच्या पोलीस स्टेशनला, कलेक्टरना, RTOना तात्काळ उद्या सकाळच्या पारीत एक पत्र द्या. मुंबईच्या, ठाण्याच्या, नवी मुंबईच्या, समजा वसई विरारच्या गाड्या महाराष्ट्रात कुठेही दिसून द्या विना परवानगीच्या. परवानगी असेल, त्यानं परवानगी घेतली असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण वाहतूक अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, RTOची जबाबदारी आहे. बेदरकारपणे ह्या गाड्या चाललेल्या आहेत. जाग्यावरती त्या गाड्या जप्त करा, जाग्यावरती लायसन त्यांचं ब्लॉक करा, गाडीच तिथं ठेवा, परमिशन घेऊन या RTOची, मग जाऊ, मग तुझी गाडी सुटणार. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. जनतेनं सुद्धा आज जवळच्या पोलीस स्टेशनला, वाहतूक विभागांना सकाळच्या पारीत निवेदन देऊन टाका ना, पकडून द्यात ना. बेकायदेशीरपणे, बेदरकारपणे ह्या गाड्या कुठंही फिरतायत. एवढंच काय, UP, बिहार, झारखंडला सुद्धा जात आहेत. म्हणजे काय आहे, महाराष्ट्रात चाललंय काय? तात्काळ ह्या गाड्या जप्त करा.